नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्सचे पदाधिकारी आहेत. ते मयूर कवठे हे ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि हे राजेंद्र देवळे हे बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे अध्यक्ष आहेत. ही जी काही पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्याला कारण म्हणजे आष्टीमध्ये धोतरजोड आष्टीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातल्या मॅनेजरशी जो काही दुर्व्यवहार झाला आणि त्याला मारण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळं या जिल्ह्यातल्या एकूण बँक कर्मचाऱ्यांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आणि ही काही पहिली घटना नाही. याच्यापूर्वी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा घटना गेल्या 2 वर्षामध्ये जालना जिल्ह्यामध्ये घडून आलेल्या आहेत. बरुड बुद्रुकला एक घटना घडली होती. आता ताजी घटना एक शेलगावला ग्रामीण बँकेमध्ये घडून आली होती. त्यामुळं इथल्या लोकांमध्ये बँक कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तुम्हाला माहिती आहे की मध्ये शेलगावची जी महाराष्ट्र ग्रामीण बँक होती ती जवळजवळ 1.5 महिना बंद होती. तिथल्या गावकऱ्यांनी एक मीटिंग बोलवून जेव्हा बँक कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं की आम्ही तुमची जबाबदारी घेतो तर त्यांनी ती ब्रँच पुन्हा चालू केली. धोतरजोडा आष्टी या ब्रँचबद्दल पण आत्ता ती ब्रँच गेली 3-4 दिवस ही कुंभार पिंपळगाववरून ऑपरेट होतीये. कोर बँकिंग सोल्युशनमुळे कुठल्याही बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन तुम्ही इतर ब्रँचचे व्यवहार करू शकता. पण आष्टीमध्ये ती ब्रँच पुन्हा चालू करत असताना तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये असुरक्षिततेची भावना आहे आणि त्यामुळं त्यांना जोपर्यंत आपण आश्वस्त करत नाही तोपर्यंत ती ब्रँच पुन्हा चालू करणं हे आम्हाला कठीण होतंय. आम्ही जर त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की नाही लोकांची गैरसोय होतीये, तुम्ही ताबडतोबीने काम चालू केलं पाहिजे, ते आणि त्यांची कुटुंबीय आम्हाला प्रश्न विचारतात की आमची सुरक्षितता तुम्ही एन्श्योर करता का किंवा त्याची खात्री देता का? आणि दुर्दैवाने ती खात्री आम्ही संघटना म्हणून देऊ शकत नाही. आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद बँक ऑफ महाराष्ट्रातल्या सगळ्या युनियन्सचे जे पदाधिकारी आहेत, संघटना आहेत, त्यांच्या वतीने आयोजित केलेली. ही काही बँकेच्या वतीने केलेली पत्रकार परिषद नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट करतो. आणि जे काही बँकिंग आम्ही बघतो आणि तेव्हा जे जालना जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत आहेत असं राज्यात पण इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये असं झालेलं आम्हाला आढळत नाही. आम्ही स्वतः या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की इतर जिल्ह्याच्या मानाने जालना जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ब्रँचेसची संख्या कमी आहे, बँकांच्या ब्रँचेसची संख्या कमी आहे. त्यामुळं ज्या ब्रँचेस आहेत त्यांच्यावर कामाचा दबाव खूप वाढतोय. म्हणजे एखाद्या ब्रँचमध्ये किती क्रॉप लोन सर्व्हिस करावी, किती सेव्हिंग अकाउंट सर्व्हिस करावीत किंवा किती बॉरोल अकाउंट सर्व्हिस करावीत, किती कस्टमर सर्व्हिस करावी, तर इतर जिल्ह्याच्या मानाने इथे ब्रँच नेटवर्क कमी आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की हा जो सीझन आहे आता क्रॉप लोनचा सीझन आहे. महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी जी जाहीर झाली त्याची अंमलबजावणी प्रक्रिया आत्ता चालू झाली. ती खरं म्हणजे 1-2 महिने अगोदर चालू झाली असती तर आता क्रॉप लोन वाटता आले असते, पण ती आत्ता चालू झाली. त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना अनेक मुद्द्यांवर गव्हर्नमेंट जवळ स्पष्ट वाक्यता नाहीये आणि बँकांमध्ये पण नाहीये, कस्टमरमध्ये तर नाहीच नाही आणि त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या घटना घडून येत आहेत. आमची एक राजकीय पुढाऱ्यांना एवढीच विनंती आहे किंवा जे लोक आज अशा घटना घडतात त्याचं उघडपणे समर्थन करतायत किंवा त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्यांचा आहे, त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की जर अशा घटना घडल्या तर जे आहे ते बँकिंगही चालू राहणार नाही. आता खरं म्हणजे गरज आहे ती जालना जिल्ह्यामध्ये बँकांच्या ब्रँचेसची संख्या वाढवण्याची गरज आहे. ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत जमिनी पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ऍड्रेस केल्या जाऊ शकत नाही. आणि तिथे मात्र राजकीय पुढारी त्या फोरमवर आवाज उठवत नाही किंवा भूमिका घेत नाही. आम्ही एक रेग्युलर एक्झरसाइज म्हणून बँकिंग महाराष्ट्रातल्या बँकिंगवर जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं
की देशभरामध्ये महाराष्ट्र राज्य हे बँकिंगमध्ये सगळ्यात अग्रेसर आहे. पण विथिन महाराष्ट्र 80% बँकिंग हे फक्त मुंबई आणि पुणे 2 जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जे बँकिंग आहे किंवा विदर्भातल्या 11 जिल्ह्यामध्ये जे बँकिंग आहे त्याच्यापेक्षा एकट्या पुणे जिल्ह्यातलं बँकिंग जास्त आहे. सर आपण जालना जिल्ह्यावर बोलूया. मी आता नाही येतात तुम्ही तिकडे, बरोबर आहे. जालन्यावर फोकस केलं तर आपण व्यवस्थित मांडणी करता येईल आम्हाला. तर म्हणजे माझा मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की एका लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये या इश्यूकडं बघितलं गेलं पाहिजे. हा इश्यू धोतरजोडा अष्टीमधली घडलेली घटना आणि त्याच्यावरची काय क्रिया आणि प्रतिक्रिया एवढ्यापुरता मर्यादित नाही, त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. हे असं का होतं आणि तिथे लोकप्रतिनिधींची भूमिका आहे आणि दुर्दैवाने लोकप्रतिनिधी भूमिका घ्यायला तयार नाही. आत्ता पण तुम्ही बघाल महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जे बँकिंग आहे तिथं नॅशनलाइज बँका आणि रिजनल रुरल बँका आणि कोऑपरेटिव्ह बँका 3 बँका काम करतात. पण महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 जिल्ह्यातल्या कोऑपरेटिव्ह बँका सोडल्या तर इतर जिल्ह्यातलं कोऑपरेटिव्ह बँकिंग हे अतिशय कमकुवत पायावर उभं आहे. त्यातलं एक जालना जिल्ह्यातलं पण आहे. जालना जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पासून वेगळा झाला. इथे 81 साली जिल्हा वेगळा झाला. 83 साली इथली डीसीसी जालना सुरू झाली. परतूर तालुका 88 साली इथं जोडला गेला. त्याच्यानंतरचा जर तुम्ही प्रवास बघितला असेल तर जालना डीसीसीनी ग्रामीण भागातल्या ज्या सेवा देऊन तिथल्या कस्टमर्सला कॅटर करायला पाहिजे त्यात ती बँक कमी पडली. तो भार देखील या पब्लिक सेक्टर बँकांवर आला. त्यात तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये 2017 मध्ये असोसिएट बँकांचं जे मर्जर झालं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, स्टेट बँक ऑफ हैदराबादचं नेटवर्क पण जालना जिल्ह्यामध्ये चांगलं होतं. एकूण मराठवाड्यातच होतं, जालना जिल्ह्यात पण होतं. ती बँक मर्ज झाल्यानंतर या जालना जिल्ह्यातल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या काही ब्रँचेस बंद झाल्या. तो पण लोड पुन्हा राहिलेल्या ब्रँचेसवर आला. म्हणजे फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आता पब्लिक सेक्टर बँका, ग्रामीण बँक आणि सहकारी बँक हे 3च स्ट्रक्चर जे खेडे विभागामध्ये बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि त्यातही डीसीसी ची जी क्षमता आहे ती क्षमता कमी आहे. दुसरी एक मजेशीर गोष्ट ही आहे की महाराष्ट्रामध्ये डिपॉझिटच्या अगेन्स्ट कर्ज जी वाटली जातात याला आम्ही टेक्निकल टर्मिनॉलॉजीमध्ये क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये हायेस्ट क्रेडिट डिपॉझिट रेशो मुंबईचा आहे आणि मुंबईनंतर 2 क्रमांकाचा क्रेडिट डिपॉझिट रेशो हा जालन्याचा आहे. जालन्यातला क्रेडिट डिपॉझिट रेशो 100% जास्त आहे. म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये जेवढे डिपॉझिट आम्ही गोळा केलेले आहेत बँकांनी ते तर आम्ही जिरवलेलेच आहेत, पण इतर भागातला जो निधी आहे तो निधी पण जालन्याला वळवलेला आहे. आणि या जालना जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप मोठ्या प्रमाणावर बँकांनी केलं आणि याच्यात मोठा वाटा पब्लिक सेक्टर बँकांचा आहे. प्रायव्हेट सेक्टर बँका तर जवळजवळ रुरलमध्ये नाही आहेत. माझ्याकडे जालना डिस्ट्रिक्ट मधलं ब्रँच नेटवर्क आणि त्याची सगळी आकडेवारी आहे ती बघितली तुमच्या लक्षात येईल की रुरलमध्ये प्रायव्हेट सेक्टर बँका जवळजवळ नाहीयेत. एक एचडीएफसी बँक 1 का 2 ठिकाणी आहे, बाकी सगळ्या ठिकाणी पब्लिक सेक्टर बँक आहेत. म्हणजे सगळा मेजर रोल पब्लिक सेक्टर बँकांनी केलेला आहे. आणि आता खरी गरज जर काही असेल तर ब्रँच नेटवर्क वाढवलं पाहिजे या ठिकाणी, तर इथले जे ताणतणाव आहेत ते ताणतणाव थोडे कमी होऊ शकतील. त्याच्यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जालना डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ही स्ट्रेंथन करायला पाहिजे, मजबूत करायला पाहिजे. त्याच्यात या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ती बँकेला मजबूत केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा एक साधारण वर्षभरामध्ये अनेक अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचं पण फेल्युअर झालेलं आहे. काही ठिकाणी फ्रॉड झालेत, काही ठिकाणी त्या बँका अनेक कारणांमुळे त्यांचे इंटरनल काय प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे कोसळलेल्या आहेत. त्याचा पण फटका इथल्या लोकांमध्ये बसतो आणि मग त्याही लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं ही पुन्हा जबाबदारी पब्लिक सेक्टर बँकांची बनते. उदाहरणार्थ मंठ्याला एक कोऑपरेटिव्ह बँक होती, ती फेल झाली. ती सगळी खाती पब्लिक सेक्टर बँकांनी टेक ओव्हर केली. त्या डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन मध्ये 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिटरला त्यांचे पैसे परत दिले, पण ते देण्यासाठी कुठेतरी खातं पाहिजे ना. आता जी चालू आहे ती सगळी खाती पब्लिक सेक्टर बँकांनी उघडून घेतली आणि त्यांच्या मार्फत हे पैसे वाटले. त्यामुळं आम्ही बँक कर्मचारी
हे कस्टमरला सर्व्हिस देण्यामध्ये किंवा विशेषतः शेतकऱ्यांना सर्व्हिस देण्यामध्ये सतत प्रोएक्टिव्ह स्टँड घेतो, प्रोएक्टिव्ह भूमिका निभावतो, पण त्याला आमच्या पण मर्यादा आहेत. आज पण आता जर तुम्ही बघाल की एकदम जे लोड आलेलं आहे, हे डेप्ट रिलीफ स्कीमचं आलं, ते झाल्याबरोबर क्रॉप लोनचं वाटप आहे, ते पण पुन्हा या सगळ्या लोकांना क्रॉप लोनचं वाटप करायचं, पण त्याला पुरेसा कर्मचारी वर्ग नाहीये, पुरेसे अधिकारी नाहीयेत. आणि आता ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सिस्टीम थ्रू होतात, म्हणजे त्याला अनइंटरप्टेड कनेक्टिव्हिटी पाहिजे बीएसएनएलची, तर तिथलं जे कोर बँकिंग सोल्युशन आहे ते चालू राहू शकतं. एखादा हार्डवेअरचा इश्यू आला तर फॉलबॅक म्हणून ताबडतोब सर्व्हिस प्रोव्हायडर पाहिजेत की जे ताबडतोब दुरुस्त करतील. या अनेक अडचणींवर मात करून आम्ही सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो. पण काउंटरवरच्या माणसाला त्याचा जो असंतोष आहे तो आम्हाला झेलावा लागतो, कारण आम्ही म्हणजे त्याच्या दृष्टीनं ब्रँच आहे किंवा बँक आहे, तो आम्हाला बँक म्हणून ओळखतो, पण आमचे प्रॉब्लेम तो समजून घेत नाही. आमची ही अपेक्षा आहे की किमान लोकप्रतिनिधींनी हे सगळे जे काय इश्यूज आहेत किंवा आम्ही ज्या ताणतणावाला सामोरे जातो त्याची थोडी जाणीव ठेवून त्यांनी आम्ही अधिक चांगली सर्व्हिस देण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करावं. याच्या उलट या जिल्ह्यामध्ये राजकारणी लोक काही असंतुष्ट लोकांना उचकवून देऊन त्यांना बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात सोडतात, मग मारहाणीचे प्रकार होतात किंवा शिवीगाळ होते. तुम्ही कल्पना करा, तो जो मॅनेजर आहे तो कुठल्या तरी उत्तर प्रदेश किंवा बिहारमधून इथे आलेला आहे, तो नोकरी करतोय, त्याचे कुटुंबीय आहे, आणि सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीने प्राऊडली ही क्लिप फिरत होती तेव्हा काय झाली असेल त्याच्या कुटुंबियांची भावना. यातून काही ठिकाणी बँक अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेले घटना आम्हाला माहिती आहेत देशभरातल्या. आता याची वाट बघायची, इथे जालना जिल्ह्यामध्ये पण अशीच घटना व्हावी. मध्ये वरुड बुद्रुक ब्रँचला अशी घटना घडली तेव्हा आम्ही ताबडतोब हस्तक्षेप केला, सरकारने पण हस्तक्षेप केला, आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आम्ही पुन्हा ती ब्रँच चालू केली. आम्हाला पण धोतरजोडा आष्टी मधल्या ग्राहकांना अनइंटरप्टेड सर्व्हिसेस देण्यामध्ये रस आहे, रुची आहे, पण आमचे पण जे प्रॉब्लेम आहेत ते सरकारने लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावेत आणि आमच्या सिक्युरिटी आश्वस्त करावी. आज किमान पक्षी एक दोन पोलीस आमच्या संरक्षणासाठी दिल्या जाऊ शकतात, पण आता पोलीस आमच्या संरक्षणासाठी दिले जाण्याच्या ऐवजी पोलीस निगेटिव्हलीच ऑपरेट होतात त्या धोतरजोड आष्टीला. आम्ही कंप्लेंट केल्यानंतर एक काउंटर कंप्लेंट अॅट्रॉसिटीची त्या ब्रँच मॅनेजरच्या अगेन्स्ट केल्याचं आमच्या निदर्शनास आलं, तोपर्यंत नाही केली. बँकेतल्या लोकांनी केल्यानंतर ती कंप्लेंट आली. त्यातलं तथ्य काय आहे नाही, पोलीस तपास करतील, साक्षी पुरावे होतील, काय त्याचा निकाल लागेल, पण एकूण हे जे वातावरण आहे हे वातावरण पोषक नाहीये. अर्बन कोऑपरेटिव्ह बँका इथल्या फेल झाल्या, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक वीक फाउंडेशनवर उभी आहे, आणि जर आता पब्लिक सेक्टर बँकांसारख्या बँकांना पण असा काढता पाय घ्यावा लागला तर त्यामध्ये जालना जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, नागरिकांचं नुकसान आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, आणि बँक कर्मचाऱ्यांना अनइंटरप्टेड कस्टमर सर्व्हिस देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावं, एवढीच आमची अपेक्षा. घटना का कारण क्या है? तो आप आपके कर्मचारी की भी तो गलती होगी ना, आपके स्वभाव की गलती होगी ना सर. तुमच्याच बँके संदर्भात का होते असं? मी महाराष्ट्र बँकेचा कस्टमर आहे, माझा तो इकडच्या महाराष्ट्र बँकेत अकाउंट आहे. एटीएम दिल्यानंतर 3 महिने मला त्रास दिला, शेवटी 4थ्या वेळेस मी त्या मॅनेजरला मारलं असतं, ही माझी मानसिकता झाली. माझ्या नावानं ईडीटीव्ही नावाने तिथं अकाउंट आहे करंट अकाउंट. आजही तुम्ही आत्ता विचारू शकता त्या मॅनेजरला, ही मानसिक पाळी का आणता तुम्ही कस्टमरवर? मग त्यानं मारलं त्याचं चुकलं काय? मी पण तेच करणार होतो 4थ्या वेळेस. एटीएम कार्ड दिल्यानंतर एटीएम कार्ड दिल्यानंतर 4 महिने जर मला तिथे ऍक्टिव्ह करण्यासाठी चक्रा मारावं लागतात, माझी मानसिकता काय असणार आहे? तुमच्या बाजूला सर बसलेले, तुम्ही एवढं प्रेस घेताय, ते मोबाईल मध्ये होते. असे जर अधिकारी असतील तर मानसिकता तर खराब होणारच ना. आणि तुमच्या बाबतीत काय होते, तुम्ही आत्मपरीक्षण करायची गरज आहे आता, असं आमचं मत आहे. म्हणजे माझा हा अनुभव आहे स्वतः वैयक्तिक. बेइज्जती करते जो बाहर राज्य से आए हुए हैं ना, बिल्कुल बेइज्जती करके बात करते हैं बिल्कुल. और पुलिस को ऐसा बुलाते जैसा यही नहीं. मैं एसबीआई का पीड़ित है, मैंने उसको बुलाया, आपको पुलिस को बुला रहे हैं ना, कोई तो रहता कौन सी कॉलोनी में. कल को आएंगे ना भाजी लेने को परिवार के साथ, जब क्यों देखता मैं तो अधिकारी सीधे वहां मैनेजर, मैं पुलिस को बोला मैं चुप रहा, लेकिन कल भाजी लेने को आएगा ना परिवार के साथ, उधर देखता हूँ.
इधर जाके वो सीधा हुआ सर। ये सब माहौल आपके स्वभाव की वजह से। आणखी तुम्ही बोल. ज्या तुमच्या सेवा दिल्या जातात बँकेच्या त्या कस्टमरला तुम्ही एवढ्या तुच्छतेने वागवता. अशा तुच्छतेने वागवल्याच्या नंतर लोकांची मानसिकता अशी बनती की या माणसाचं आपलं काय देणं घेणं आहे, का अशा पद्धतीने वागत असेल. मग तुम्ही जर अशा तुच्छतेने वागायला लागले कस्टमर सोबत, कस्टमर या लेवलला का जाणार. 4 साल से मेरी पासबुक सर उसने भर के नहीं दिया। 4 साल में एसबीआई की पासबुक के ऊपर उन्होंने एंट्री नहीं दिया सर। क्या बोलना है आपको? आम्ही दुसऱ्याचे अनुभव नाही ते पर्सनली हमारा अनुभव आप चलते हैं मेरे साथ एसबीआई तुम्ही आतापर्यंत जेवढं प्रास्ताविक केलं त्या प्रास्ताविकेचं एकच वर समजायला लागले आम्हाला की जे कोणी अंगावर धावून येतं त्याच्या पाठीमागेशी राजकीय नेते आहेत. ते तुमचं सरळ सरळ म्हणणं आहे. तर असे कोणते राजकीय नेते आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले? नाही, एक तर त्या जी काही घटना घडली, बरं आणखी काही प्रश्न एकत्र उत्तर देतो, आणखी विचारा म्हणजे मग याचं उत्तर द्या. आता आम्हाला ठीक आहे हे देतो हो नाही अगदी ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम नाही. एक याचं हा. उत्तर द्या. हा हो हो संघटनेकडून हो युनियनकडून त्याच्यामध्ये 12 घटनांचा उल्लेख होता. हो त्याचे 8 महाराष्ट्र बँकेचे. हा. हे एकाच बँकेचं कसं होतं एवढं? तेच उत्तर. एक तर मेनली या जिल्ह्यामध्ये ब्रँच नेटवर्क बँक ऑफ महाराष्ट्राचं जास्त आहे, कस्टमर बेस बँक ऑफ महाराष्ट्राचं जास्त आहे. त्यामुळं या ज्या घटना आहेत किंवा ज्या कंप्लेंट्स आहेत ना, या बँक ऑफ महाराष्ट्रात जास्त. तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ज्या घटना आहेत अशा घटना ह्या बँक ऑफ महाराष्ट्राच्याच जास्त राहणार, कारण बँक ऑफ महाराष्ट्राचं ब्रँच नेटवर्क जास्त आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितलं की आमचे कन्स्ट्रेंट काय आहेत ते सांगितले की ज्या ठिकाणी पूर्वी तुम्ही जालना मेन ब्रँचला तुम्ही लोक अनेक वेळा गेला असेल, तिथे एक काळ तिथे 20 क्लार्क होते, आज 2 क्लार्क आहेत. जालना ओल्डला ती जी ब्रँच आहे तिकडची, तिथे एक काळ 8 क्लार्क होते, आता 2 क्लार्क आहेत. कॉम्प्युटरायझेशन झालं, पण आज अजूनही पर्टिक्युलरली हे जनधन अकाउंट आणि जेवढे सोशल सेक्टर स्कीम्स आहेत त्या इम्प्लिमेंट केल्यानंतर बँकांमधला फुटफॉल कमी झालेला नाही, कारण फायनान्शियली ते लिटरेट नाही आहेत, डिजिटल लिटरसी नाही आहे. आणि त्यात पुन्हा आता हे जी डिजिटल अरेस्ट आणि म्यूल अकाउंट आणि फ्रॉडच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्यामुळं सामान्य माणूस अल्टरनेटिव्ह डिलिव्हरी चॅनलचं बँकिंग घ्यायला तयार नाही. तो बँकेच्या ब्रँचमध्ये येतो, म्हणजे एटीएम मधून पैसे काढला तर तो माणूस पासबुक घेऊन येतो काउंटरवर, मला एंट्री करून द्या म्हणतो. म्हणजे त्याला पासबुक मध्ये एंट्री झाल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही त्यातलं. आता खरं एटीएम थ्रू ट्रान्झॅक्शन करणं म्हणजे एटीएम थ्रू ट्रान्झॅक्शन बँक का प्रोत्साहित करते, कारण बँकेमधला फुटफॉल कमी व्हावा, पण तसं होत नाही. तसंच लो नेटवर्क अकाउंट बद्दल आहे. आता बघा तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 55 कोटी खाती देशात उघडली असतील, पण या जालना जिल्ह्यामध्ये पण लाखो खाती, आणि मग त्या खात्यांना रुपे कार्ड दिले, मग आधारशी सीडिंग केलं, आता पुन्हा केवायसी केवायसी चालू आहे. हे किती मोठे प्रोसेस आहेत, हे सगळे आम्हाला करावे लागतात आणि तेही कमी मनुष्यबळामध्ये. व्यवसाय आहे ना तो. आप उसके ऊपर बताओ सर, आप क्या प्रोसेस कर रहे हैं, व्यवसाय करता तुम्ही. आप ये बोलो, आपके ऊपर हमले कर्मचारी कमी ठेवतात, हे बँकेचा फेल्युअर आहे ना सर, कुठलं कस्टमरचं फेल्युअर नसते. प्रॉफिट जास्त प्रॉफिट जर मी कमवते मी बँक, कस्टमरचं फेल्युअर असं नाही म्हणत तेच आहे. सांगा ना. मी बँक रिप्रेझेंट एक मिनिट. माणसं वाढवा ना. मी बँक रिप्रेझेंट करत नाहीये, मी युनियन रिप्रेझेंट करतोय. माणसं वाढवा याच्यासाठी सगळ्या युनियन्स वेळोवेळी आंदोलन करतायत, मॅनेजमेंटकडे मागणी करतायत, पण आता सरकार आणि बँक मॅनेजमेंट हे दोघेही आता रिक्रुटमेंटच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह स्टँड घ्यायला तयार नाही. हे पॉझिटिव्ह म्हणून तुम्ही त्याचा खपाल कस्टमरवर फोडत असतात, हे चुकीचं आहे. आता तुम्ही जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये सांगितले की जिल्ह्यामध्ये 11,485 कोटीची ठेवी आहे, तर 13,629 कर्ज आहे. कोटीची कर्ज वाटप. थोडक्यात बँका प्रॉफिट मध्ये, बरोबर आहे. मग जर समजा तुम्ही आता सांगताय की 8 लाखचे 2 लाख वर आलो तुम्ही, तर मग युनियन तिकडे का लक्ष देत नाही? त्यांनी हे पण सांगितलं की मुंबई नंतर जालनाच एफडी मध्ये सगळ्यात जास्त ठेवी ठेवतात. क्रेडिट डिपॉझिट नाही, हे जे तुम्ही म्हणताना अपेक्षा करता ते आम्ही करतोच आहेत. आम्ही रिक्रुटमेंट करावी पुरेशी म्हणून आंदोलन करतोय,
पण आता गव्हर्नमेंट आणि बँकर्स यांचा या बाबतीतचा जो अप्रोच आहे तो निगेटिव्ह आहे. जमिनी पातळीवरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हस्तिदंती मनोऱ्यावर बसून धोरण ठरवणारे लोक त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. हा खरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे एक परवानगी देत नाही तोपर्यंत बँका रिक्रुटमेंट करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा मला विचारायचा होता की आपल्याकडे आउट ऑफ स्टेटचे मॅनेजर्सची संख्या प्रचंड आहे. हो. तर तुम्ही जर आता यादी काढली हो. तुमच्या बँकांची हो. तर त्याच्यामध्ये आउट ऑफ स्टेटचेच सरासरी मॅनेजर्स आहेत. हो. भाषेचा खूप मोठा लूपहॉल्स आहे कारण आपल्याकडला शेतकरी आहे बरोबर. तो तेवढा तज्ञ नाहीये आणि तुमच्या मॅनेजरला तेवढं त्याला समजून सांगायला वेळ नाही. तर मग महाराष्ट्र बँक असेल किंवा अदरवाईज बँक असतील या बँका ज्यावेळेस अशा मॅनेजरची नियुक्ती या भागामध्ये करते या भागामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यात करते किंवा महाराष्ट्रात करते त्यावेळेस त्यांना भाषेचं ज्ञान देण्यासाठी कार्यशाळा वगैरे तुम्ही आयोजित करत नाहीत का किंवा युनियन त्यासाठी कधी काही पुढाकार का घेत नाही जेणेकरून सुसंवाद चांगला झाला तर या गोष्टी होणारच नाहीये. आता त्याच्यात एक दोन पावलं मी थोडं स्पष्टीकरण हे देऊ इच्छितो की ही रिक्रुटमेंट महाराष्ट्रातल्या तरुण मुलांमध्ये व्हावी म्हणून आम्ही रिक्रुटमेंट क्लासेस ऑर्गनाईज केले, मोफत ऑर्गनाईज केले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही पुढाकार घेऊन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमी नावाची अकादमी काढली आणि त्याच्या वतीने काउन्सिलिंग सेशन आणि हे जे कोर्सेस याच्या पलीकडे जाऊन आम्ही गव्हर्नमेंटला आणि ही जी रिक्रुटमेंट करणारी अथॉरिटी आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सर्व्हिसेस यांना असं रिप्रेझेंटेशन दिलं की तुम्ही रिजनल जे लँग्वेज आहे त्या भागातली रिक्रुटमेंट करावी. ह्याच्यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये लिटिगेशन झालं आणि त्यांनी सांगितलं हा ऑल इंडिया केडर आहे त्यामुळं रिजनल रिक्रुटमेंट करता येणार नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग त्यातला की महाराष्ट्रात मराठी माणूस हा बँकांमध्ये रिक्रुटमेंटमध्ये जागा का घेऊ शकत नाही हा पण एक मोठा प्रश्न आहे. कारण होतं काय याच्यामुळं हे नॉन मराठी स्पीकिंग लोक इथे आले की 6 महिने वर्ष इथे काढलं की ते आपल्या भागात जायचा प्रयत्न करतात. त्यांच्याजवळ ओनरशिप येत नाही या भागाची त्यामुळे इथे इन्व्हॉल्व्ह होऊन लोकांना सर्व्हिसेस देणे याच्यात ते कुठेतरी कमी पडतात. आता या प्रश्नावर मात करायची असेल तर रिक्रुटमेंट पॅटर्न बदलला पाहिजे आणि ही मागणी आम्ही गव्हर्नमेंट आणि IBPS दोघांकडेही केली की तुम्ही आता ऑफ लेट बँकांनी रिजनल रिक्रुटमेंट चालू केलेली. आता पण तुम्ही बघितलं असेल ऑफिसरमध्ये हमारे खासगी बैंकों में